मित्रांनो नमस्कार। आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल। या योजनेबद्दल सध्या एक मोठं अपडेट आलं आहे। तर आपण पाहिलेलं असेल, सध्या लाडक्या बहिणी योजनेचा सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी वितरित केला जाणार आहे, अशी माहिती स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली होती। तर बघा, आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील त्यांनी पाहिलेलं असेल काय म्हटलेलं आहे की ई-केवायसी बद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे। ई-केवायसी प्रक्रिया जी आहे तुमची या ठिकाणी ती सुरू आहे आणि दररोज किती लाडक्या बहिणींची ई-केवायसी होते त्याबद्दल देखील त्यांनी माहिती दिलेली आहे। त्याचसोबत ई-केवायसी साठी मुदत जी आहे त्याच्याबद्दल देखील त्यांनी माहिती दिलेली आहे। तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी म्हणजे तुमचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालाय की नाही, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तुमचे पैसे जमा झालेले असतील तर हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल की कुणाकोणाचे पैसे जमा होत आहेत आणि त्यापुढे तुमचा जिल्हा देखील पाठवा। नसतील जमा झाले तर नाही म्हणून देखील सांगा आणि त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवा, जेणेकरून समजेल की कुठल्या जिल्ह्यामधून सध्या पैसे जमा होत आहेत आणि कुठल्या जिल्ह्यांमधून पैसे जमा झालेले नाहीत। तर बघा, सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये भेटत आहे। आपण बघितलेलं असेल, प्रत्येक महिन्याचा लाभ अशा पद्धतीनं सध्या लेट होताना दिसत आहे। आपण जर बघितलं तर मागच्या जवळपास 3 ते 4 महिन्यापासून जर बघितलं तर हा हप्ता लेट होताना दिसत आहे। त्या महिन्यामध्ये हे पैसे जे आहेत ते भेटताना दिसत नाहीत। त्या महिन्यामधील पैसे जे आहेत ते पुढच्या महिन्यात या ठिकाणी दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होताना दिसत आहेत। त्यासाठी सरकारनं कुठली तरी एक तारीख फिक्स करणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून जे लाडक्या बहिणींची कामं आहेत, जसं की शैक्षणिक कामं असतील, दवाखान्याची कामं असतील किंवा इतर कुठलीही या ठिकाणी आर्थिक कामं असतील, ती या ठिकाणी खोळंबून पडत आहेत। लाडक्या बहिणींना त्या महिन्यामध्ये सध्या पैसे भेटताना दिसत नाहीत। मागच्या याच्या अगोदर आपण जर बघितलं 3 ते 4 महिन्यापूर्वी प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी त्या महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होताना दिसत होता। त्यामुळे सरकारनं कुठेतरी एक तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना खूप मोठा दिलासा भेटू शकतो। तुम्हालाही वाटतं का प्रत्येक महिन्यामधील कुठली ना कुठली तरी एक तारीख फिक्स करावी, त्या महिन्यातली देखील या ठिकाणी तारीख फिक्स करावी किंवा पुढच्या महिन्यातली देखील तारीख फिक्स करावी, परंतु कुठली तरी एक तारीख फिक्स झाल्यास लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून शेवटच्या 30 तारखेपर्यंत या ठिकाणी वाट पाहावी लागणार नाही, जेणेकरून लाडक्या बहिणी या ठिकाणी बिनधास्त राहतील। त्यांना या ठिकाणी वाट पाहायची गरज लागणार नाही, कारण की 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत लाडक्या बहिणी वाट पाहत राहतात। या ठिकाणी जवळपास 4 ते 5 महिने झालेले आहेत, जो पण लाभ आहे या ठिकाणी वेळेवरती भेटताना दिसत नाही। त्याच्यामुळे ही लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी मोठी बातमी आहे की 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना या ठिकाणी वाट पाहावी लागणार नाही। तुम्हाला जर तसं वाटत असेल 1 तारीख फिक्स व्हावी, तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत या ठिकाणी पोहोचेल। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे या ठिकाणी वाटप करण्यासाठी स्वतः महिला आणि बालविकास मंत्रीने आता ट्विट करून माहिती दिली होती। त्यानुसार तुमचा प्रत्येक महिन्याचा लाभ देखील जमा होत असेल। त्यांनी म्हटलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी या ठिकाणी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। लवकरच या योजनेतील सर्वच लाभार्थ्यांचा आधार संलग्नित बँक खात्यामध्ये हा सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी जो आहे म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील माता भगिनींची अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या या ठिकाणी मार्गक्रमण करत आहे। ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून ladkiban.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती ई-केवायसी देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि पुढील 2 महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया देखील पूर्ण करावी, अशी देखील त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली होती। त्याचसोबत बघा, जवळपास आपण जर बघितलं जून महिन्यापासून 26 लाख लाडक्या बहिणींची पडताळणी चालू होती। जून महिन्यापासून त्या लाडक्या बहिणींना एकही लाभ भेटलेला नव्हता। जून असेल, ऑगस्ट असेल आणि त्याच्या पुढचा हा सप्टेंबर महिना असेल, या महिन्याचा त्यांना लाभ भेटलेला नव्हता। तर त्याच अनुषंगाने या ठिकाणी 26 लाख लाडक्या बहिणींची जी पडताळणी आहे त्याची माहिती त्यांनी दिलेली होती। परंतु आता ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे, तर बघा, ई-केवायसी केल्यास तुमची पडताळणी जी आहे ती अजून सोपी होणार आहे। ई-केवायसी केल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा लाभ तुम्हाला वेळेवरती भेटण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे। त्यासाठी तुमची ई-केवायसी देखील पूर्ण करणं गरजेचं असणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी कधीपर्यंत सुरू राहणार याविषयी आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं असेल। स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे। दिवाळीच्या तोंडावरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता नुकताच महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे। आता ई-केवायसी करण्यासाठी महिलांना नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आलेली होती।
तर महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी अशी ही लाडकी बहीण योजना आहे। आता ई-केवायसीच्या प्रक्रियेत ही योजना जी आहे ती अडकलेली आपण बघितलेलं आहे, कारण की ई-केवायसी प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि ही प्रत्येक वर्षी ई-केवायसी लाडक्या बहिणींना करणं गरजेचं आहे। आता बघा, सध्या तुम्हाला 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे, तर ही ई-केवायसी प्रक्रिया जी आहे आता तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये करावी लागणार आहे। वर्षित म्हणजे तुम्हाला या ठिकाणी नव्याने ही ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यामुळे तुम्हाला सध्या 2 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे। तर राज्यभरात लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणं आता बंधनकारक करण्यात आलेला आहे। दिवाळीच्या तोंडावरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता नुकताच तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। आता ई-केवायसी करण्यासाठी महिलांना नोव्हेंबरपर्यंतची मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अतिवृष्टी भागामध्ये महिलांना वाढीव म्हणजेच 15 दिवसाची मुदत देखील दिलं जाईल, अशी माहिती स्वतः आता महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील ती माहिती पाहिलेली असेल। पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। 15 दिवसाची मुदतवाढ देखील या ठिकाणी अतिवृष्टी भागातील लाडक्या बहिणींसाठी त्यांनी दिलेली आहे। मात्र सर्व व्यतिरिक्त महिलांसाठी या ठिकाणी 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ई-केवायसी प्रक्रिया करणं आवश्यक असणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा देखील होणार आहे। तर बघा, त्यांनी सांगितले की या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी सुरू झालेली आहे। ज्या काही अडचणी आल्या होत्या त्या दूर केल्या जात आहेत। सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। दररोज 3 ते 4 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी ई-केवायसी जी आहे त्या करत आहेत। आतापर्यंत जवळपास 1,10,00,000 महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे। 40 लाख महिलांची ई-केवायसी म्हणजेच 90% या ठिकाणी पूर्तता झालेली आहे आणि पुढील 2 महिने या ठिकाणी ई-केवायसी प्रक्रियेसाठी आम्ही वेळ दिला आहे, असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे नोव्हेंबरपर्यंतचा अवधी या ठिकाणी लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठीचा देण्यात आलेला आहे। 1.5 महिन्याचा वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे, म्हणजे सध्या अर्धा महिना संपलेला आहे। तुम्हाला अजून 1.5 महिन्याचा कालावधी या ठिकाणी ई-केवायसी करण्यासाठी राहिलेला आहे। त्या कालावधीमध्ये तुम्हाला ई-केवायसी तुमची प्रक्रिया देखील करणं गरजेचं असणार आहे। तर बघा, ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे त्या भागातील लाडक्या बहिणींना आता 15 दिवसाची वेळ जी आहे या ठिकाणी वाढवून देण्यात येणार आहे, असं सुद्धा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर बघा, आता तुमचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे या ठिकाणी तुम्हाला जमा झालेला असेल, परंतु सध्या ऑक्टोबर महिना चालू आहे, तर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी भेटू शकतो का, दिवाळीच्या मुहूर्तावरती तसा निर्णय घेतला जाऊ शकतो का, त्याबद्दल जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केली जाईल। मात्र या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे अजून काही लाडक्या बहिणींना मात्र जमा झालेला नाही। सप्टेंबर महिना संपलेला आहे आणि सध्या ऑक्टोबर महिना चालू आहे, त्याच्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना जमा होणं खूप गरजेचं आहे। तर त्यासोबत तुमचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होतो आहे की नाही किंवा जमा झाला आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची, त्यासोबत ही केवायसी बद्दलची, त्याबद्दलचा वेळ वाढवून देण्यात येणार आहे, ती देखील माहिती आपण बघितलेली आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही केवळ एक योजना नाही, ही महिला सक्षमीकरणाची क्रांती आहे। या योजनेमुळे लाखो माता भगिनींना आर्थिक बळ, आत्मविश्वास आणि स्वाभिमान मिळाला आहे। म्हणूनच ही योजना यशस्वी व्हावी यासाठी आपल्यापैकी प्रत्येक लाडक्या बहिणीनं आपली ई-केवायसी वेळेत पूर्ण करणं आवश्यक आहे। विंगट भेटोर। तर बघा मित्रांनो, आज आपण पाहिलं ई-केवायसी प्रक्रियेबद्दलची माहिती, हप्ता जमा होण्याचा अपडेट आणि पुढील मुदतवाढीचं स्पष्टीकरण। तुमचे अजून प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।